फाईट करतील चेतन काटे. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शुभारंभ होत असताना या नितलास प्रीमियर लीगचा पहिलाच बॉल बॉलरच्या फॉलो थ्रू मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता. बॉल भरपूर चांगला होता, परंतु त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न रोशन इथे फलंदाजाने केला. कारण कधी कधी होतं चांगल्या बॉलला सन्मान देणं देखील तुम्हाला देणं महत्वाचं असतं, आणि इथे सन्मान देत असताना चेंडू मात्र गेलाय तो खऱ्या अर्थानं बॉलरच्या फॉलो थ्रू मध्ये. रोशन पावशे यांनी नितलास प्रीमियर लीगची सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने इथे करत असताना इथून देखील लाखू टप्प्याचा बॉल होता, त्याला देखील टॅप केलाय. तिथे 30 यार्ड सर्कलला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं इथे खातं उघडलं गेलं. ते बॅटिंग करणारा क्रिकेट संघ अस्मिता 11 या संघाचा चेतन काटे एक या धावसंख्येवरती स्वतःचं खातं उघडत असताना आणि संघाची धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद असताना 1 या धावसंख्येवरती. एकूण 20 सामने या स्पॅचमध्ये तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्यापैकी ही पहिली लढत ती म्हणजेच अस्मिता 11 वर्सेस देवांश चॅम्पियन या दोन संघांमध्ये. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम असेल. रिव्हर्स शॉट्स खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक मिळाली, त्याच्यानंतर लगेच रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीच म्हटलं जातं लगी तो आबाद नाही तो बर्बाद. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना कधी कधी तुमचे सलामीचे जे गोलंदाज असतात त्यांना तुम्ही प्रमोट करता गोलंदाजीसाठी, आणि कॅप्टनचं इथे जी उत्तरदायित्व होतं ते त्यांनी जबाबदाऱ्या इथे आपले निभावत असताना एक चांगली कामगिरी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक जर तुम्ही पाहिलात रोशन पावशे यांचं, तर आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आणि बॅट्समनला मात्र इथे थांबून ठेवलंय. म्हणजेच पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला मुभा दिली जाते, आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये जर तुम्ही धावा नाही बनवू शकलात तर तुम्हाला थोड्याशा अडचणी येतील, आणि त्या अडचणींना मात्र इथे सामोरं जात आहे आतापर्यंत अस्मिता 11. शॉट भरपूर चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे षटकार. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळी देखील बॅटची कडा लागली होती, परंतु चेंडू खोलवर राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिलं संपन्न होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते बिनगडी बाद असताना 7 अस्मिता 11.
एकंदरीत विचार केला तर बॅट्समन चेतन काटे आतापर्यंत खेळतायत 1 या धावसंख्येवरती आणि 3 या धावसंख्येवरती, माफ करा, आणि तेजस मात्रे याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार आलाय आणि एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 9 या धावसंख्येवरती. सुरुवात तर भरपूर चांगली झाली, परंतु पाहूया या पहिल्या विकेटसाठी किती चांगली भागीदारी बनते. इथे देखील जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळालं. लगेच बॉल कलेक्ट झाला आणि त्याच्यानंतर स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता. कधी कधी असं होतं की बॅट्समन पाय उचलतात आणि त्याचा बेनिफिट यष्टीरक्षकाला मिळतो आणि चाणाक्ष यष्टीरक्षक इथे दाखवत असताना ते म्हणजेच पंकज काटे यांच्या माध्यमातून भरपूर चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, अगोदरच लाईन ओळखली होती आणि त्याला हुक केला चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पंचांचा इशारा येईल, चौकार. हुमायूं, बाबर, अकबर, शाहजहां, इन जैसे मुगल सल्तनों की बना हुए साम्राज्य सिर्फ एक ही नाम से डरता था, वो नाम है शेर शिवाजी. ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा राजा लढला तो फक्त रयतेच्या सुखासाठी. हे सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून व्हॉलंटियर्सना विनंती करतो की कृपया आपण आपली जागा घेऊन ठेवायची. तर जबरदस्त इथे खऱ्या अर्थानं फटका एक्झिक्यूट केला फलंदाज तो म्हणजेच चेतन काटे यांच्या बॅटमधून आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली सुरुवात होते आतापर्यंत आणि पहिल्या विकेटसाठी जी भागीदारी हवी होती अस्मिता 11 क्रिकेट संघाला ती भागीदारी मात्र हे दोन्ही फलंदाज बनवत असताना का एखादा विकेट इथे घेऊन या धावांवरती अंकुश लावू शकेल गोलंदाज. इथे आखू टॅपचा बॉल टॅप केला, तिथे शॉट एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड सर्कल मध्ये फिल्डर आहेत, उचलतील तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट होते आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 14 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आणि ही जर विचार केला तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाज रोशन पावशे या गोलंदाजानं आणि ती गोलंदाजी करत असताना त्याच्याच पावलावर पाऊल इथे ठेवतायत ते म्हणजेच स्वप्नील गायकवाड. राऊंड द विकेटने जेव्हा तुम्ही गोलंदाजीसाठी येता आणि कदाचित तुम्ही लेग स्पिन करण्याची धमक तुमच्याकडे ठेवता तर बाहेरच्या दिशेने जे चेंडू जातात त्यामुळे तुमचे वाईट चेंडू देखील पडले जातात आणि परंतु इथे ती कुठलीही चुकी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा वलवलं होतं चेंडूला, बॅट्समन बीट होत आहेत, निर्धाव चेंडूची सांगता, काय कमालीची गोलंदाजी. जरी तुम्ही विकेट ठेवताय मैदानावरती पण तुम्ही विकेट ठेवून तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतात. आतापर्यंत स्वप्नील चांगला कमबॅक आपल्या संघासाठी देत असताना एक खराब बॉल होता त्याला चौकार आला आणि त्याच्यानंतर त्याने अगदी घिरकी देणारे हे चेंडू फेकले आणि सातत्याने फलंदाजाला इथे थांबून ठेवलं. याच दरम्यान आमचे गावचे सन्माननीय अतिथी सन्माननीय बबनदादा पाटील हे आलेले आहेत तर त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. तसेच त्यांच्या समेत कालूराम सांगडे, तगडीर भोपी तसेच आमचे चाऊकाका पावशे हे सुद्धा इथे आलेले आहेत तर सर्वांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. तरी ते शेवटच्या बॉलवरती धाव आली ती म्हणजे सिंगल आणि 2 षटकांचा खेळ इथे पाहता पाहता समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 15 बिन बडी बाद अस्मिता 11. ड्रिंक ब्रेक पाणी पाठवा. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला गेला तुम्ही आज या सकाळच्या सत्रामध्ये सुमधुर खऱ्या अर्थानं या मैदानाचा तुम्ही आढावा घेतलात तर एका लाईनीमध्ये एका शिस्तीमध्ये
रिंगण करून देखील या मैदानावरती खेळाडूंनी आपलं प्रात्यक्षिक दाखवलं आणि चांगली संकल्पना घेऊन दरवर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते. 12 वर्ष या स्पर्धेचं आणि 12 वर्षामध्ये एक चांगलं योगदान अर्थातच यावर्षी तेजस यांच्या माध्यमातून हे तुम्हाला आयोजन पाहायला मिळतं. त्यांचंही मनापासून स्वागत करूया आणि दिमागदार सोहळ्याने मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला आणि या मॅचला सुरुवात झाली. आता ही पहिली मॅच अस्मिता एंटरप्राइजेस 11 वर्सेस देवांश चॅम्पियन्स या दोन संघांमध्ये. तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी शैलेश पावसे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. त्यांनी त्यांच्या समवेत तेजस काटे आमचे समालोचक मित्र आपलंही सहर्ष स्वागत. तर गोलंदाज येत आहेत नवीन या गोलंदाजीवरती, ते म्हणजेच सोमनाथ सांगडे गोलंदाजी मार्कवरती. वर्ष नवीन असो वा जुनं, भविष्याचा संघर्षमय प्रवास हा तुम्हाला नेहमीच चालू ठेवावा लागतो. आता मात्र पाहूया 2022 ची ही संकल्पना घेऊन वर्ष 12वे ही चांगली खऱ्या अर्थानं क्रिकेटची संकल्पना मैदानावरती होत असताना 2 षटकं समाप्त झाले, धावसंख्या झाले 15. बघा जास्त उशीर घेऊ नका कारण आपल्याला आज भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. लो फुल टॉस बॉल, त्याला हुक केला ऑन साइडला, चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. कालूराम सांगडे साहेब आणि कामेश पावशे साहेब या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता तो तेजस या फलंदाजानं. पुन्हा एकदा हवेत आहे फटका, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येते त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग, एक धाव कंप्लीट होते. थ्रो थोडासा खराब होता परंतु यष्टीरक्षक आले कव्हरला आणि तिथे एकच धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 22 या धावसंख्येवरती. बघा तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये षटकार आलाय. गोलंदाजी मार्कवरती आले ते म्हणजेच सोमनाथ सांगडे. चांगले गोलंदाजाचा अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु गावकप खेळत असताना कदाचित गावातल्या खेळाडूंना त्यांची गोलंदाजी माहिती असेल म्हणून पहिल्याच बॉलवरती मोठा फटका षटकार आला आणि स्ट्राईक एंडला फलंदाज झालेत. आता चेतन पुन्हा एकदा तयार होतील. राऊंड द विकेटने आखू टप्प्याचा बॉल ऑफ साइड इथे ढकलून दिला. तिथे लॉंग ऑफला खराब फिल्डिंग झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, धाव देखील झाली असती परंतु कदाचित तेजस स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 23 या धावसंख्येवरती. 3 चेंडू शिल्लक असतील आणि कदाचित बालूदादा स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा निर्धार हाच असेल की आता जे उर्वरित 3 बॉल असतील या ओव्हर्स मधले 3 बॉलवरती एखादा मोठा षटकार जर आला तर कदाचित या ठिकाणी एक चांगली धावसंख्या उभारू शकेल. 23 धावसंख्या बिनगडी बाद. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 23 धावांची ही भागीदारी महत्वपूर्ण होत असताना अस्मिता 11 संघाकडून फिल्डिंग मध्ये थोडासा परिवर्तन चेंजेस करत असताना, कारण मिडॉनला जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडंसं हलवलं गेलं आणि थोडंसं नाही तर भरपूर हलवलं गेलं आणि त्याला शॉर्ट कव्हर पॉईंट 38 सर्कल मध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय या ठिकाणी यष्टीरक्षक आणि संघनायकांना. म्हणजे फिल्डिंग मध्ये कधी कधी तुम्ही चेंजेस करता ते गोलंदाजासाठी बेनिफिट असतं, परंतु त्या अनुषंगाने त्याच मार्गदर्शनाने गोलंदाजी करतील काय. स्ट्राईक घेतली होती, त्यांना माहिती आहे की इथे फटका मी मोठे खेळणारच आणि हा देखील चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. षटकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 29 या धावसंख्येवरती. चांगली धावगती आता उभारण्यामध्ये यशस्वी झालाय तो अस्मिता 11 क्रिकेट संघ आणि चिंतेचं वातावरण आता मात्र पाहायला जाईल ते देवांश चॅम्पियन्स या संघासमोर. चांगला बॉल यावेळी शॉर्टकटचा प्रयत्न केला होता आणि मात्र डॉट बॉल काढण्यामध्ये इथे यशस्वी झालेत. बॅट अँड पॅडचा कुठलाही संपर्क नाहीये आणि इथे बॅट आणि पॅडच्या मधून गेलेला हा चेंडू, कुठलाही बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूचे इथे सांगत आहोत. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, इथे हवेत आहे फटका आणि भरपूर लांब जाईल, उंच उंच आणि तेवढाच लांबलचक षटकार तेजस यांच्या बॅट मधून आणि हे मागणं षटक पाहायला मिळालं. आणि या षटकामध्ये जर तुम्ही धावा पाहिल्यात तर तब्बल 20 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये होत्या 15 आणि अचानक 3 षटकामध्ये धावा झाल्या 35. बिनगडी बाद अस्मिता 11.
रायांचा जन्म झाला ते शिव, नेरीमधलं शिव, आणि खऱ्या अर्थानं जिथे राजांचा मृत्यू झाला ते रायगडामधील राय, आणि दोनांचा संगम तुम्ही पहा. जे नाव तयार होतं ते म्हणजे शिवराय. आणि सनी फडके आणि पायल पाटील या आपल्या आगरी समाजाच्या कलाकारानं ही भूमिका साकारली. आणि मात्र हे शिवरायांचं सुमधुर संगीत. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी माते आणि आई जिजाऊंची. त्यांची जात मर्द मराठ्याची, देशात लाट आणली भगव्याची, आणि मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची. आणि म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवराय. शेवटचं षटक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आले ते म्हणजेच विशाल काटे. अगदी मजबूत शरीरयष्टी असणारे हे गोलंदाज कामगिरी कशा पद्धतीने करतील याच्याकडे नजरा असतील. तर शेवटचं स्लॉग ओव्हर पाहूया या ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतील विशाल काटे. 2019च्या पर्वामधील मॅन ऑफ द सिरीजचे हे खेळाडू आहेत. उर्फ अंगार गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. पहिलाच बॉल, व्हेरी वेल बॉल, स्वतः आलेत फॉलो थ्रू मध्ये. यष्टीरक्षक देखील आहेत, परंतु यष्टीरक्षकांच्या माध्यमातून कुठलीही चुकी नाही. कॉल देणं महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं कॉल देखील स्वीकारलं यष्टीरक्षकानं. आणि अगदी भरपूर उशिरानंतर लागलेली ही पहिली सफलता, आणि त्यांनी दाखवून दिलं का मी खऱ्या अर्थानं 2019चा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलो होतो. आणि त्याचं प्रात्यक्षिक पेश करत असताना हा पहिला धक्का दिलाय, पहिला ब्रेक थ्रू फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजे चेतन काटे. बॅक टू द पॅव्हेलियन. रोशन बघा, फांदीवर बसलेला पक्षी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही, कारण त्याच्या फांदीवर नव्हे तर स्वतःच्या पंखावर त्याचा विश्वास असतो. आणि तो विश्वास साध्य करत असताना हा फलंदाज तेजस काय जबरदस्त बॅटिंग इथे साकारत असताना 12 चेंडूंमध्ये 32 धावांची आतापर्यंत नाबाद फलंदाजी. एकूण धावसंख्या पोहोचते 41 या धावसंख्येवरती. जर 3 षटकार आले तर या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आजच्या पहिल्याच उद्घाटनीय सामन्यामध्ये तो कदाचित करू शकेल, परंतु एवढं सोपं नसेल त्याच्याकडे. प्रयत्न भरपूर चांगले आहेत त्याच्या माध्यमातून. 4 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर्स मधले. धावसंख्या पोहोचते 41 या धावसंख्येवरती. इथे देखील आखू टप्प्याचा बॉल, परंतु टप्पा पाडल्यानंतर थोडासा खोलवर राहिला. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल आणि एकूण धावसंख्या इथे स्थिर आहे, ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 41 माफ करा, 32 या धावसंख्येवरती वैयक्तिक फलंदाजी करतायत तेजस काटे. तेजस मात्रे पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल चौकार. धावा धाव फलकावरती. 50 धावांचा पल्ला इथे पार केला जाईल आणि एक चांगली सांघिक धावसंख्या जर पाहिली तुम्ही, एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेत. इथे खराब बॉल आहे परंतु त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही करू शकले, परंतु तिथे खराब फिल्डिंग झाली. तोपर्यंत बेनिफिट झाला फलंदाजाला. तेजस मात्रे यांना 2 धावा कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 47 या धावसंख्येवरती. 3 धावांपासून दूर असेल हा संघ, जिथे 50 धावा कंप्लीट होतील का या 50 धावांपासून थोडंसं वंचित ठेवलं जाईल. गोलंदाज या ठिकाणी विशाल काटे यांच्या माध्यमातून. हवेत आहे फटका, हा देखील जाईल सीमारेषा पलीकडे. आणि पहिल्याच मॅच मध्ये 50 धावांचा पल्ला इथे पार केलाय तो फलंदाजी करत असताना अस्मिता 11 क्रिकेट संघानं. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती 53 आणि विजयासाठी हे भलं मोठं आव्हान 54 धावांचं टार्गेट ते असेल देवांश चॅम्पियन क्रिकेट संघाला. आणि एकदा बॅटिंग तेजसची आवडली असेल. 16 चेंडू 44 धावांची बहारदार फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि 6 षटकार त्याच्या इनिंग्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. आणि पहिल्या फेरीतील इथे खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या फेरीतील खेळ समाप्त झाल्यानंतर
धावा झाल्या त्या 53 आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 54 धावेंची गरज आहे. जाऊया तोपर्यंत बालुदा यांच्याकडे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. व्यासपीठावरती आहेत तर मान्यवरांचा सन्मान करूया आणि सन्मान करण्यासाठी आपण जाऊया बालुदा यांच्याकडे. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आमचे प्रमुख अतिथी तर नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय दत्ताशेठ पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं सातत्याने एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. परंतु दत्ताशेठ असं म्हटलं जातं की कुठला पद आपल्याकडे नसला म्हणून आपण नाराज होऊ नका, कारण छत्रपती शिवरायांनी तुम्हाला सर्वात मोठा पद दिलाय, तो म्हणजे शिवरायांचा मावला. आणि हे शिवरायांचे मावले माजी सरपंच दत्ता पाटील यांचा सन्मान केला जाईल. शरद पावशे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते इथे साहेबांचा सन्मान करावा. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दत्ताशेठ पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. माजी सरपंच नितलास ग्रामपंचायत यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्याच्यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती सन्माननीय शरद पावशे साहेब यांना विनंती करतो की आपण देखील यावं. शरद पावशे साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी माजी सरपंच दत्ताशेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे साहेबांचा सन्मान करावा. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो बघा. तर इथे आई गावदेवी 11 आणि प्रिन्स हार्दिक 11 या दोन्ही कॅप्टन्सला आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी संपर्क साधा. तर भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व धर्मशेठ पावशे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर त्यांना सन्मानित करण्यासाठी मी शरद पावशे साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपल्या शुभ हस्ते तर धर्मशेठ साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं माईची उबदार शाल, सकाळच्या सत्रामध्ये इथे मान्यवरांचा सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तर मान्यवरांचे खूप खूप आभार. तर थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील शिरवली गावचे सुमधुर संगीत गायक आणि सुप्रसिद्ध गीतकार आणि मराठीचे दमदार समालोचक रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. तर याच दरम्यान माजी सरपंच नितलास ग्रामपंचायत सुनील काटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. साहेबांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. सिनियर प्लेयर महेशजी सांगडे यांचं इथे सहर्ष स्वागत करतो आम्ही. नितळस प्रीमियर लीग आपण दमदार स्पर्धा पाहता. डीजे
प्रथम क्षेत्ररक्षण करणार आम्ही. आणि यंदाचं वर्ष तुमचं हे 12वं आणि गावकप म्हटल्यानंतर एक अजून मजेशीर कामगिरी, कारण सातत्याने या प्रीमियर लीग म्हणून तुम्हाला नवोदित खेळाडू मिळत असतात. या संकल्पनेबद्दल काय सांगशील आणि दरवर्षी कसा प्रवास राहतो या स्पर्धेचा? नाही, अतिशय सुंदर म्हणजे आज 11 वर्ष होऊन गेली. ते आम्ही 4-5 प्लेयर होतो. त्यामधले त्या रुपेश काटे म्हणून आमच्यामध्ये नाही, ते आणि आम्ही मिळून ही संकल्पना चालू केली होती. पण खरंच असं एवढं प्रतिसाद आमच्या गावातल्या जे मान्यवर आहेत किंवा काही त्यांचं एवढं सपोर्ट आहे आम्हाला, का 12 वर्ष म्हणजे काही प्रॉब्लेम नसताना त्यांनी दरवर्षी सपोर्ट केले. आणि एक माझी इच्छा आहे, आणि माझ्या उद्या एखादं थोडंसं स्पीच पण द्यायची होती मला, पण तो वेळ भेटला तर देईन मी, कारण सर्व आमच्या ग्रामस्थांनी या NPLसाठी असं सहकार्य असायला पाहिजे, अशी माझी एक विनंती आहे दरवर्षी. नक्कीच नक्कीच, थँक्यू. सर्व राजकारण दूर ठेवून मात्र गावासाठी एकोपा होतो, त्यांचे मनापासून धन्यवाद. तर इथे आमचे माजी कर्णधार जे ग्रामीण जेव्हा सामने केले नितला संघाचे कर्णधार सांगडे आहेत, तर भरपूर मला वाटतं त्यांचा अनुभव आहे का क्रिकेट खेळण्याचा. टॉस हारले, बॅटिंग तुमच्या वाटेला आली, तर नक्कीच तुम्ही धावांचा ते प्रश्न आपण विचारणार नाहीत, परंतु महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला आम्ही विचारतो की इतके वर्ष तुम्ही ही स्पर्धा खेळत आलात, कधी हा खेळाडू तुमच्यात, कधी तो खेळाडू तुमच्यात, काय सांगशील या संपूर्ण प्रवासाबद्दल, काय सांगाल? माझ्या कुठलाही खेळाडू आला तरी मी त्याला कधी काही बोललेलं नाही, आणि मला माझे प्लेअर कुठलाही होते मी त्याच्याबरोबर खेळतो. आणि तुम्ही 12 वर्षामध्ये किती कप आतापर्यंत, किती फायनल मारलेत या स्पर्धेमध्ये? मी एकच फायनल मारलेली आहे बस. आणि यंदा 2022 हे स्पर्धा गाजवणार? बघू आता. तर थँक्यू, बेस्ट ऑफ लक देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच होईल ती म्हणजेच आई गावदेवी 11 वर्सेस प्रिन्स हार्दिक 11. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो आई गावदेवी 11 क्रिकेट संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि या पहिल्या मॅचसाठी सेकंड इनिंग धावा बनवायच्या आहे त्या म्हणजे 54. आणि पहिल्या सत्राचा सेकंड इनिंग्स मध्ये जाऊया रोशन पाटील शिरवली यांच्याकडे. थँक्यू. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. आपण टॉक्स बॉक्समध्ये होते खेळाडू संजू सांगडे आणि महेश सांगडे, एक गुणवंत खेळाडू. अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी मुलाखत इथे दिली की NPLची सफर काय होती ती त्यांच्या मुखवाणीमधून त्यांनी इथे दाखवलं की अशा प्रकारे नितलस प्रीमियर लीगचा हा प्रवास राहिलाय. आणि संजू सांगडे यांनी म्हटलंय की आम्ही येणाऱ्या काही कालखंडमध्ये आम्ही ती मुलाखत देऊ. येणारा उत्तरार्ध पाहता टोटल 13.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. मॅच पाहता आपण देवांश चॅम्पियन वर्सेस अस्मिता 11 या दोन संघांदरम्यान. जिंकण्यासाठी देवांश चॅम्पियन टीमला आवश्यकता आहे ती टोटल 54 धावसंख्येची. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजीच्या मार्कवर संदेश म्हात्रे सज्ज असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा बनल्या. एकेरी 9 धावा धावपटलावरती. समोर बॅटिंग मार्कवर सज्ज असताना पंकज काठे बॅटिंग मार्कवर सज्ज असताना नॉन स्ट्राईक एनला स्वप्नील गायकवाड. दोन संघ स्वप्नपूर्ती करण्यासाठी एकमेकांसमोर ईर्षेने खेळताना पाहायला मिळत आहेत. सकाळचं हे गारेगार वातावरण आणि गारेगार वातावरणामध्ये गरमागरमीचं क्रिकेट NPL 2022च्या माध्यमातून इथे पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. आता प्रहार करण्याचा प्रयत्न होता, रिंगण तोडता आलं नाही. सिंगल मात्र पाहायला मिळते. 1 धावसंख्येची जमापुंजी धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. एका षटकाच्या खेळीनंतर दुहेरी अंकामध्ये पडाव केलं जातं. 10 कदम 10 धावा बिन गडीबाद देवांश चॅम्पियन टीम. घडीला प्रवीण सर या तलोजा MIDC मध्ये 2 प्रीमियर लीग चालू आहेत. एक 52 प्रीमियर लीग
दुसरी आहे नितलस प्रीमियर लीग. लाखो रुपयांचा खर्च, लाखो रुपयांची उलाढाल पाहता आपण या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सर्व खेळाडू आपण किटमध्ये पाहता, एक आग वेगळी आपण जर्सी पाहता आणि त्यानंतर पंच आहेत, मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टम चांगली आहे, लाईव्ह प्रक्षेपण अतिशय नंबर 1. फॉर्च्यून इव्हेंट जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी त्यांचं गणित. कृष्णा अँड टीम इथे सज्ज असताना त्यांच्या संगणक यंत्रणेचं कॅमेरामॅन माही आपलं सहर्ष स्वागत करतो नितळस गावामध्ये. धावसंख्या पाहता आपण स्कोर कार्डवरती स्थगित 10 रन्स. इथे बॅकफुटला गेल्यानंतर चपराक लगावली आहे मिड विकेटला, तिथे सज्ज होते भावेश. दमदार असा हा झेल, पहिला गडी इथे गारद होतोय. विचार केला तर आज नितलस गावातील महिला भगिनी सुद्धा वायफाय वरती मॅच एन्जॉय करतील. घरोघरी प्रत्येक TV सेटवरती, मोबाईल सेटवरती आपण ही स्पर्धा एन्जॉय कराल. टेडी संता बंताची ही जोडी क्रिकेट रसिकांना एन्जॉय करतील. आज फक्त संता पाहायला मिळतील, उद्या बनता येईल म्हणजे काम तो बनताय भाई. अतिशय दमदार स्पर्धा पाहता. खऱ्या अर्थानं आम्ही 4 वर्ष या स्पर्धेचे साक्षीदार आहोत. एक दमदार स्पर्धा इथे आपण पाहता. नितलस प्रीमियर लीग पहिली मॅच. टेडी बॉय इथे सज्ज असताना जबरदस्त माहोल त्यांच्या वतीनं इथे बनवला जातोय. लेट कटचा फटका खेळायचा होता, बॅट आधी फिरली आणि त्यानंतर थांबवलं मी तर म्हणेन गोलंदाज तेजस म्हात्रेनं. तेजस म्हात्रे एक तेजोमय खेळाडू आहे, ग्रामीणच्या माध्यमातून भीमपराक्रम गाजवणारा खेळाडू. खऱ्या अर्थानं बॅटिंगच्या माध्यमातून त्यानं टोटल 16 चेंडूमध्ये 44 धावा बनवल्या पहिल्याच मॅच मध्ये, म्हणजेच सिरीजच्या रँकिंग मध्ये असलेला खेळाडू. फटका मजबूत खेळायचा होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. डीप वरून धावतात क्षेत्ररक्षक, त्यानंतर पाहायला मिळते ती फक्त सिंगल. धावसंख्येची जमापुंजी, धावसंख्या आकार घेईल, टोटल रन जाऊन पोहोचतायत 11 रन्स. येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 43 धावसंख्येची. गोलंदाज तयार, प्रहार केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका स्वतः गोलंदाज तेजस चेंडू पर्यंत जातो, चेंडूची पकड केली, 1 रन कंप्लीट. 12 रन्स. संतवाही इंद्रायणी. धावांचा प्रवाह थोडासा आपण स्लो पाहता, मंद पाहता. आता अटॅकिंग मुजुरा दाखवणं गरजेचं असेल. ज्या ठिकाणी धावसंख्येला थोडस लखवा मारलाय, मात्र चकवा द्यावा लागेल. फलंदाजाला चेंडू हवेमध्ये, हवाई सुंदरीला चुम्मा, चुम्मा दे दे चुम्मा. हे काय केलं? फिल्डर होते संदेश मात्रे. सूर्यनारायणाची किरण त्याच्या डोळ्यांना टोचली असं निदर्शनामध्ये येतं आणि निश्चितच फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ते कॅच केलं जातं. ही खासियत आहे कृष्णा म्हात्रे यांची. फॉर्च्यून कट्टा गाजला होता कृष्णा म्हात्रे यांचा. त्यानंतर चेन्नई सुपर किंगचे बिग फॅन माही, त्यानंतर आमचा सर्वांचा लाडका गोट्या. आपले सहर्ष स्वागत करतो. कॉम बॉक्स मध्ये गुणसंख्यांक लेखन सोमनाथ पाटील वाजे असतील, त्यानंतर प्रमोद पावशे सुद्धा इथे पाहायला मिळत आहेत. आमच्या डाव्या बाजूला आपले सहर्ष स्वागत. 14 धावा धावपटाला वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता. 20.00 च्या सरासरी सोमनाथ इथे धावा बनवायच्या आहेत देवांश चॅम्पियन 11 टीमला. समोर संघ आहे अस्मिता 11. जी जानचे खेळ त्यांना साकार करायचा आहे, कारण पहिल्यांदा त्यांच्या फलंदाजांनी वाखाण्य जोग खेळ साकार केला आणि त्याच मुले की काय थोडासा दबदबा पाहायला मिळतो अस्मिता 11 टीमचा. आता गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर अशोक पाटील. काकाला आहे मौका. सुंदर असा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, तिथे झेल सुटलाय. फिल्डर तैनात होते,
भावेश पाटील आणि मिळतील 4 रन. NPL चौकार. ज्या पद्धतीनं 40+ क्रिकेटर हा खेळाडू पाहायला मिळतो. इथे प्रहार केलाय, व्ही शेप मध्ये खेळलाय, ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर तिथे तैनात होते. तेजस मात्रे चेंडूला जज करतायत. आपल्या संघासाठी अक्षरशः 2 धाबा मित्रमंडळाने वाचवल्या. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. सोमनाथ आम्हाला माहिती देत आहेत. 20 रन येणारे चेंडू असतील 10 आणि जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. फिरकीचा जादूगार जुना जाणता खेळाडू काका. काकाला आहे इथे मौका. सुंदर फटका इथे खेळाय. फिल्डर आहेत तैनात. 2 धाबा चपलाईन परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. तिथे सज्ज होते यष्टीरक्षक चेतन काटे. चेतनापूर्वक खेळ साकार करायचा आहे. सन्माननीय संतोष शेठ माद्रे 100 किंग मेकर सरकार, आपण सुद्धा या. आपले ही सहर्ष स्वागत. NPL मध्ये अतिशय मानाची सन्मानाची आपण ही स्पर्धा पाहता. खेळपट्टीच्या मधोमध चेंडू अदळला गेला. लेट कटचा हा फटका. वेट केलं त्यानंतर कट केलं. मिळतील 4 रन. NPL चौकार. थँक्यू डीजे. काय सुंदर फटका खेळला. बॅटिंग मार्कर रोशनही प्रस्थापित करतोय खेळाडू रोशन पावशे. आक्रमक पद्धतीने खेळाची आखणी करताना धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते. टोटल 27 रन. येणारे चेंडू असतील 7 आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये सत्ता कोण गाजवेल? सत्ता जो गाजवतो, ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं, नाहीतर गल्लीत फिरणाऱ्या कोंबड्यांच्या शिरावरती मित्रांनो ताज असता. पहिली मानाची सन्मानाची मॅच कोण जिंकेल? देवान चॅम्पियन की अस्मिता 11? क्रिकेटचं थरार पाहायला मिळतं. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका मात्र पाहायला मिळतो. 1 रन झाली कंप्लीट. 5 सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर येणारे षटकार चौकार हे मात्र महत्वाकांक्षी भूमिका बजावताना इथे पाहायला मिळतंय. अशा रीतीनं 3 ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धाबा पाहता देवांश चॅम्पियन 11 टीमच्या टोटल 28. येणारे 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक डीजे बाला. महाराष्ट्राचा लाडका गायक परमेशजी माली हेदुटणे यांचा आपण आवाज पाहता. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब. अरे भूमिपुत्रांचा तुम्ही किती आवाज दाबा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त लोकनेते दिबा. लोकनेते दिबा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्या 2 चेंडू मध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवला तर दबदबा पाहायला मिळेल देवांश चॅम्पियन टीमचा. अस्मिता 11. अस्मिता मित्र म्हणेन त्यांना जागृत ठेवायची आपल्या सांघिक कोठ्याची. नाव सुद्धा अतिशय देखणा पाहायला मिळतो. अस्मिता 11. एका बाजूला देवांश चॅम्पियन. नावामध्ये चॅम्पियन्स हा शब्द धरलाय. त्या जोग त्यांना कार्य इथे करावं लागेल. पायते त्यांचा एक मोहरा मात्र गारज झालाय आणि इथे पाहायला मिळतो नशिबाचा चौकार. डान्स करताना आमचा संता. इथे प्रहार केलाय.
सुंदर असा फटका पाहायला मिळतो. फिल्डर आहे तैनात, फक्त सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आता कत्तल कत्तल कत्तल, खेळाडू रन आउट. दुसरा करारात हे धक्का देवान चॅम्पियन टीमला. थँक्यू. याच दरम्यान सन्मान्य अतिथी रायगडचे गोल्डमॅन 100 किंग मेकर सरकार, ज्यांच्या माध्यमातून रायगडातील भव्यता वाढवणारी तुम्ही स्पर्धाच्या बाईकची स्पर्धा पाहिलीत, ते अर्थातच नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. नुकताच वाबंजेच्या मैदानावरती त्यांच्या माध्यमातून 100 किंग मेकर सरकार चॅम्पियन झाला. जय बजरंगबली गोरसई ब संघ आणि संतोष शेठ म्हात्रे साहेब, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. संतोषजी म्हात्रे सर, आपलं सहर्ष स्वागत. पाय इथे ट्रॅकिंग शॉट, फ्लाय टेक डिलिव्हरी, चेंडू जाईल सी मापार. थँक्यू NBA सरकार. रोशन, आज संतोष म्हात्रे साहेबांची एंट्री झाली, परंतु कदाचित एक कमी थोडीशी जाणवली, कारण नेहमी डोक्यावर आपल्या आगरीकोरांची लाल रुमाल, कॅप टोपी घालून येत असतात, परंतु आज मात्र त्यांचा वेगळा लुक खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. त्यांचंही स्वागत करूया. नक्कीच आगरी कोली लुक पाहिला होता आपण त्यांच्या स्पर्धेमध्ये. रायगडाची भव्यता वाढवणारी आपण भली मोठी स्पर्धा पाहिली. पाच जाऊया आपण मैदानामध्ये, ज्या ठिकाणी 3 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 15 संख्येची. पाक गडी गारच झाले 2. इथे मोठा फटका खेळावा लागेल या फलंदाजाला. इथे बॅटची कडा आहे, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची पकड झाली. तिथे फक्त 1 रन, धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. आता समीकरण येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 14 धावसंख्येची. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आणि त्यानुसार खेळाची आखणी इथे करावी लागेल. प्रहार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल खऱ्या अर्थानं 3 ओव्हर मध्ये चांगला खेळ राहिला होता आणि त्यात नंतर इथे धावा पाहिजे होत्या. 6 चेंडू मध्ये 24. खऱ्या अर्थानं गडी जास्त बाद झालेले नव्हते, 2 मोहरे बाद झाले होते, तरी सुद्धा बॅकफुटला पाहायला मिळतो. 1 चेंडू 14 सन्मान दिला आणि अशा रीतीनं सामना जिंकतोय या ठिकाणी अस्मिता 11. पहिली मानाची ही मॅच जिंकलाय अस्मिता 11 संघानं. नक्कीच रोशन, भरपूर चांगला या ठिकाणी या मॅच झाली, परंतु अस्मिता 11 क्रिकेट संघानं आपलं इथे अकाउंट ओपन केलं. तेजस म्हात्रे यांच्या तडाखेबंद केलीच्या जोरावरती तब्बल 44 धावा कडून काढल्या या फलंदाजानं आणि विजयाचा पहिला शंखनाद केलाय या नितलास प्रीमियर लीग मध्ये.